विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे याही वर्षी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे विद्याशाळेतील विशेष मुलांबरोबर होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर उत्सवाचे हे 19वे वर्ष होतं। सर्वप्रथम होळीचे दहन करून मराठी व हिंदी गाण्यांच्या ठेक्यावरती इको फ्रेंडली रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी होळीचा अद्वितीय आनंद साजरा केला। विशेष मुलांना सुद्धा आपल्या पारंपरिक हिंदू संस्कृतीचे जतन, संवर्धन, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ही होळी म्हणजे एक थेरपी मानली जाते। या विद्यार्थ्यांबरोबर साजरा केलेल्या होळीतील ऊर्जा आम्हाला संपूर्ण वर्षभर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते, असं अभिजित चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। अभिजित चव्हाण यांनी यावेळी शाळेच्या प्राचार्य अर्चना शेट्टे, ठाणे महानगरपालिकेचे विशेष आभार मानले। सदर प्रसंगी समीर कलाकार सचिन भांगरे, सायली सावंत, लता चोपा राऊत, सिद्धार्थ भोसले इत्यादी विठाई प्रतिष्ठानचे प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कलाकार सचिन भांगरे, प्राचार्य सौ अर्चना शेट्टे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आपण गेल्या 4-5 वर्षात एवढे आजारपण सगळ्यांनी अनुभवले, तर होळीची मजा सगळ्यांनी घ्यायचीच आहे, ती टाळायचीच नाही आहे। पण सुरक्षित होळी किंवा कुठलेही सण सुरक्षितपणे साजरे करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे। आपले सण आपण विसरायचे नाहीत, पण आपण सेफ किंवा सुरक्षित कसे आपले सण साजरे करायचे, आपल्याला स्वतःलाही त्रास नको व्हायला, इतरांनाही नको त्रास व्हायला, अशा तऱ्हेने आपण आपले सण साजरे करायचे आहेत। मला सर्वांना होळीच्या शुभेच्छा। दरवर्षी हा एक खूप गोड अनुभव असतो। हे आमचं जवळपास 17व-18व वर्ष जिथे आम्ही न चुकता या दिवशी येऊन या छोट्या देवांची सेवा करत असतो आणि आज जो आनंद तो हा पराकोटीचा आनंद असतो आणि हा आनंद सर्वांनी घ्यावा अशी सर्वांना इच्छा। गेले 19 वर्ष सातत्याने धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेमध्ये विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा प्रकारे होळीच्या सणाचं आयोजन होत आहे। मला खरंच ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानायचे की अशा प्रकारचं एक थेरपी म्हणून या कार्यक्रमाकडे कॉर्पोरेशन बघत आहे आणि सातत्याने गेली अनेक वर्ष या स्पेशल चिल्ड्रन्स बरोबर स्पेशल होळी आपण साजरी करत आहोत। मी आपल्या माध्यमातून आपल्या पत्रकार बंधूंचे सुद्धा आभार मानतो की खऱ्या अर्थाने या होळीचा प्रचार आणि प्रसार आपण लोकांपर्यंत करून ही होळी नागरिकांनी, प्रत्येक जणांनी अशा एखाद्या कुठच्या तरी सामाजिक घटकापर्यंत जाऊन साजरी करणं हा सुद्धा या मागचा एक उद्देश आहे। काय भावना असतात? गेले अनेक वर्ष सातत्याने आम्ही या मुलांबरोबर होळी खेळतोय। आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये या मुलांची आजच्या दिवसाची जी हास्यमय ऊर्जा आहे ती घेऊनच पुढे काम करायची एक प्रेरणा मिळते, म्हणून आम्ही या शाळेमध्ये गेले 19 वर्ष सातत्याने येतो।